दिला. बाकी मध्ये डॉक्युमेंट फाईल तुमच्याकडे आली होती. मला आज बघताना म्हणजे तुमच्यामध्ये विविध क्षेत्रातल्या महिला आहेत आणि आम्ही सामाजिक क्षेत्रातल्या आहेत. मी सोशल मीडियावरती पण ऍक्टिव्ह आहे, सोशल एनजीओ पण चालवते आणि तुमच्या जे काही माझ्या बरोबर तुम्हाला सुद्धा सन्मानित केलं गेलंय किंवा केलं जाणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद देते. खरं तर मला दोन गोष्टी आता सध्या आपण बघतोय की इथं मला मोस्टली महिला अशा दिसतात की खूप शरीरावरती प्रेम करणाऱ्या, शरीरावरती वर्क करणाऱ्या त्या अंजली ताई ज्या आहेत, म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या काय म्हणतात स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आम्ही तशा ह्याच्यातल्या नाहीत, पण इथे जे दिसतात तर त्या त्यांनी खूप त्यांच्या शरीरावरती प्रेम करणाऱ्या, शरीराचा सन्मान करणाऱ्या, शरीराचा आदर रिस्पेक्ट करणाऱ्या महिला मला जास्त इथे दिसतात. आणि आज गेल्या 8-10 दिवसापासून आपण बघतोय की प्रचंड महाराष्ट्रामध्ये सध्या गदारोळ आहे. आणि मी दलित समुदायातून येते, मी एससी समुदायातली आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडे फील्डवर येणाऱ्या महिला म्हणजे माझ्याकडे पीडित येणाऱ्या महिला म्हणून ह्या दलित समुदायातून, गरीब समुदायातून, झोपडपट्टीतल्या असे येतात. आमच्याकडे उच्चवर्णीय, उच्चभ्रू, श्रीमंत कॅटेगरीतल्या महिला मोस्टली येत नाहीत. म्हणजे समस्या घेऊन ह्या महिला आयोगाकडे जातात जास्तीत जास्त. पण झालंय असं की आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिलांच्या लैंगिक शोषणासाठीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला. आणि ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, खूप दुःखद गोष्ट आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं सांगायचं आहे की ह्या शिकल्या सवरलेल्या महिलांचं लैंगिक शोषण झाले. ज्या अधिकारी पदावर आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत, मी अंजली धनुरकर मॅडम आहेत त्यांच्यासमोर याच्यासाठी सांगते की या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे की ह्या क्लास 1, क्लास 2 ऑफिसर असलेल्या महिला ज्यांना अतिशय शिकलेल्या आहेत, त्यांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत आणि या महिला फसल्या गेलेल्या आहेत एका भोंदू बाबाच्या याच्यामध्ये. म्हणजे अंधश्रद्धा कुठपर्यंत महिलांमध्ये पसरली. दोन गोष्टी बघा, ग्रामीण भागामध्ये सांगता येतं आम्हाला की ग्रामीण भागातल्या महिलांच्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धा अंगात येत असेल, पायी अनवाणी चालवत असतील, जोगवा मागत असतील, काय करत असतील, पण ग्रामीण भागातल्या महिला या अशा भोंदू बाबाच्या बळी पडत नाहीत. पण शिकल्या सवरलेल्या महिला ह्या भोंदू बाबाच्या त्याला बळी पडायला लागल्या. याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही, मला असं वाटतं की बाबा तुम्ही आसपासच्या तुमच्या सोबत असलेल्या शेजारी पाजारी असलेल्या महिला ह्या वेळीच रोका, ह्या अशा महिलांना वेळीच रोका. आपल्या मुली मुलांना हे बघा, आपला धर्म, आपले जे काही गोष्टी असतील, आपल्या श्रद्धा असलेल्या असतील, ह्या आपल्या श्रद्धा आपल्या घरामध्ये, आपल्या चौकटीत, आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये असल्या पाहिजे. आपल्याला भारतीय संविधानानुसार चालावं लागते. अगदी आपल्या घरातलं असेल, कुटुंबातलं असलं, समाजातलं असेल, बाहेर जाणं असेल, कुठलंही वागणं, कुठलंही वर्तन असेल, हे भारतीय संविधानातल्या मूल्यावर चालतं, त्यावर झालेल्या कायद्यानुसार चालतं. पण आपण आपल्या मुलांना, मुलींना संस्कार देतो. संस्कार याचे सुद्धा द्या. मला नवरा खूपसूरत पाहिजे म्हणून मी बाबाकडे जाते, माझ्या नवऱ्याचं लपडे म्हणून मी बाबाकडे जाते, माझं लग्न मोडन म्हणून मी भोंदू बाबाकडे जाते. याच्यापेक्षा कायद्याचा आधार घ्या. पोलीस डिपार्टमेंट आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले काउन्सिलर असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, अशा ठिकाणी हे करा. पण अशा पद्धतीनं स्वतःच्या शरीर असल्या भोंदू बाबा पुढे तुम्ही उघडं करू नये, त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. एवढं मला वाटतं. तुम्ही खूप चांगल्या याच्यातून आलेले आहेत, म्हणजे खूप स्ट्रगल करून आलेली माणसं आहेत. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नाव कमवलेली माणसं आहेत. तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा देते. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जे काही माझा सुद्धा सन्मान अंजली धनुरकर मॅडम यांनी केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे त्यांचे आभार मानते, धन्यवाद देते. आणि जसा माझे सोशल मीडियावरचे व्हिडिओ पण बघत जा, थोडे बोर्ड असतात, आता हेडफोन लावून ऐकत जातो. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. तुमचं नाव आल्यानंतर तुमच्या फेसबुक पेजला जाऊन मी बरेच व्हिडिओ तुमचे ऐकले. ऑल द बेस्ट तुमच्या त्या ग्रेट वर्क साठी.